Hello students, next is the acquired disease here. Okay. ते पहिलं जे होतं काय होतं कंजायंटल डिसीज होतं. ठीक आहे. त्यात का दोन प्रकार काय झालं, हेरिडिटरी आणि जेनेटिक डिसीज झालं. दुसरं काय झालं, डिसीज ड्यू टू द एन्व्हायरमेंटल फॅक्टर झालं. ठीक आहे. आता हे बघा, acquired diseases are that is contracted after birth. ठीक आहे की हे बर्थ झाल्यानंतर हे डिसीज होतात. मग आता ते डिसीज का बरं होतं, व्हॉट इज द मेन कॉज त्या डिसीजला आफ्टर बर्थ. तर बर्थ होऊनच आलेल्या डिसीजला कॉज बघितलो तो हेरिडिटरी म्हणला, मी जेनेटिक म्हणलो. ठीक आहे. आणि किंवा तो एन्व्हायरमेंटल फॅक्टरमुळं मदरचं बॉडीमध्ये फिटत असताना ते एन्व्हायरमेंटल फॅक्टरमुळं काय झालं, तो डिसीज आलेले आहे. पण इथं आता सध्या की बर्थ झाल्यानंतर डिसीज झालेले का बरं. ठीक आहे. तो कॉज काय आहे की ड्यू टू द व्हेरियस रिझन्स लाईक इन्फेक्शनमुळं, ठीक आहे, किंवा डिजनरेशनमुळं, किंवा डाएटमध्ये, ओके, तर किंवा ॲडिक्शन्स, किंवा डिप्रेशन्स वगैरे, किंवा कॅन्सर्स. बरोबर आहे ना, की हे सगळे काही रिझन झालं. दॅट इज अ मेन रिझन फॉर द ॲक्वायर्ड डिसीजेस. हे जे डिसीजेस आहे लाईफटाईममध्ये आपल्याला कधी पण केव्हा थ्रू दीज फॅक्टर्स दे मे ऑकर. ठीक आहे. सो दॅट इज द रिझन कॉल्ड ॲज अ इन्फेक्शन, डिजेनरेशन, डाएट, ॲडिक्शन्स असू दे, डिप्रेशन्स आणि कॅन्सर. ठीक आहे. हे जे काय झालं कॉज आहे. मग आता पुन्हा परत ह्या ॲक्वायर्ड डिसीजमध्ये दोन प्रकारचे डिसीज आहेत. वी कॉल इट ॲज अ कम्युनिकेबल डिसीजेस अँड द नॉन कम्युनिकेबल डिसीजेस. ठीक आहे. परत पुन्हा वर्डच आपल्याला मिनिंग सांगायला लागले. So communicable is definitely they spread from one infected person to the a healthy person. Non-communicable, they do not spread, okay, from a one infected person to the healthy persons here. ठीक आहे. कम्युनिकेबल डिसीज काय आहे, दे आर द इन्फेक्टिशियस डिसीज. इन्फेक्शन होऊन जाते. ठीक आहे. दॅट इज द इन्फेक्टिशियस डिसीज here. And these infectious diseases, they are caused by the microscopic germs. Okay, so which are the parasites. We refer them as the pathogens. तुम्ही पॅथोजन्स म्हणा, पॅरासाइट्स म्हणा, किंवा मायक्रोस्कोपिक जर्म्स म्हणा. ठीक आहे. सो दे मे बी द व्हायरस, बॅक्टेरिया, फंगाय, प्रोटोझोम्स अँड इवन द वर्म्स ऑल्सो. They cause the disease. They are going to be infectious. They are going to be communicable to a healthy person. Okay, म्हणून मी काय म्हणते, they can pass from one infected person to a healthy one. कोण आहे, कम्युनिकेबल डिसीज आहे. ठीक आहे. हे आता मी तुम्हाला सगळ्यांना सांगायला लागले तर हे किती इझी आहे असं वाटते. पण हेच तुम्हाला नीटच्या एक्झाममध्ये एक्झाम्पल देऊन तुम्हाला क्वेश्चन विचारतात, हे कॉन्जॅन्टल आहे का, ॲक्वायर्ड आहे का, हेरिडिटरी आहे का, जेनेटिक डिसीज आहे का, किंवा काय म्हणतो आम्ही मेंडेलियन डिसीज आहे का, किंवा तो कम्युनिकेबल आहे का, कॉन्टॅजियस आहे का. हे सगळं तुम्हाला त्यावेळेस डिफिकल्ट जातात. थोडासा तुम्ही रिवाईज करा, तो लक्षात राहणार आहे की इझी असं वाटते पण नंतर नंतर तो अवघड होत जातात. रिपीटेडली मी हे सांगत होते, आता पण सांगायला लागले. थोडासा कॉन्सन्ट्रेट होऊन रिवाईज करा, अंडरस्टँड करून घ्या, मग तुम्हाला हे इझी जाणार. ठीक आहे. कम्युनिकेबल सांगायला इझी आहे. तो कम्युनिकेबलचं मिनिंग काय, इट कॅन स्प्रेड, इट कॅन इन्फेक्ट टू अ हेल्दी पर्सन आहे. ओके, नो डाऊट हिअर. मग आता पुन्हा त्याच कम्युनिकेबलमध्ये आम्ही काय केलं, कॉन्टॅजियस डिसीज अँड द नॉन कॉन्टॅजियस डिसीज. आलं लक्षात तुम्हाला की ॲक्वायर्ड डिसीजमध्ये कम्युनिकेबल अँड नॉन कम्युनिकेबल, आणि कम्युनिकेबलमध्ये कॉन्टॅजियस डिसीज अँड द नॉन कॉन्टॅजियस डिसीज. आता कम्युनिकेबलमध्ये काय झालं, इन्फेक्टियस म्हणजे इन्फेक्शन होणार. कसे होणार, थ्रू द पॅरासाइट, थ्रू द पॅथोजन. म्हणजे हे कॉज कोण झालं, हे व्हायरस बॅक्टेरियामुळं झाला डिसीज, किंवा फंगायमुळं. ओके, ऑफकोर्स. पण हे स्प्रेडिंग कसं आहे, ओके, स्प्रेड कसं होतात, की तो व्हायरस जे आहे माझ्या बॉडीमध्ये आहे, नेक्स्ट दुसऱ्या बॉडीमध्ये कसं जाणार. ठीक आहे. आम्ही व्हायरसचं कन्सेप्ट तरी ऑलरेडी फर्स्ट आपल्या हे क्लासिफिकेशनमध्ये बघितलेलं आहे. बरोबर आहे ना, की लिव्हिंग वर्ल्डचं कन्सेप्ट बघत असताना, क्लासिफिकेशनचं टॉपिक बघत असताना तिथं व्हायरसचं कॅरेक्टरिस्टिक्स बघितलेलं आहे. मग आता हे व्हायरस ऑलरेडी नॉन लिव्हिंग थिंग झालं. ओके, वेन इट इज नॉट प्रेझेंट इनसाइड द होस्ट. ओके, मग आता हे कसं स्प्रेड होणार. ठीक आहे. सो दॅट हाऊ इट इज गोइंग टू बी इन्फेक्ट.
मग त्यामुळं काय झालं इथं, दे आर द कॉन्टॅजियस डिसीज, दे आर द नॉन कॉन्टॅजियस डिसीज. कॉन्टॅजियस स्प्रेड थ्रू द कॉन्टॅक्ट डिसीज आहे दॅट पासेस फ्रॉम वन इन्फेक्टेड पर्सन टू अ हेल्दी पर्सन बट थ्रू द कॉन्टॅक्ट एक इन्फेक्टेड पर्सन आहे, त्या इन्फेक्टेड पर्सनच्या कॉन्टॅक्टमध्ये आलो आम्ही, तो डिसीज होऊन जातो. त्या प्रकारच्या डिसीजला आम्ही काय म्हणतो, कॉन्टॅजियस डिसीज असं म्हणतो. तुम्ही एक्झाम्पल देऊ शकता का, असं कोणतं डिसीज आहे की आम्ही कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर हे डिसीज होऊन जातात आपल्याला. ठीक आहे, की तुम्हाला माहिती आहे ना की डोळे लाल होतात. ठीक आहे, डोळे आले असं म्हणतो ना तो आम्ही. ठीक आहे, मग आता बघा तुम्ही, आम्ही जवळपास त्या माणसांजवळ बसले असेल तर की 2 दिवसात आम्हाला पण ते होऊन जातात. ठीक आहे, म्हणून काय झालं, तो कॉन्टॅक्ट असं ते. म्हणून त्या डिसीजला इथं काय म्हणतो मी, रिंगवॉर्म म्हणा किंवा मी कंजक्टिव्हिटीस. ऑलरेडी हे तुम्हाला आईचं स्ट्रक्चर सांगत असताना हे डिसीज सांगितले होतं, इन्फेक्शन थ्रू होणारा डिसीज म्हणून. डेफिनेटली मग काय म्हणलो मी, इट इज कॉल्ड ॲज अ कॉन्टॅजियस डिसीज, इट इज कॉल्ड ॲज अ कम्युनिकेबल इन्फेक्टिशियस डिसीज आहे. क्लिअर आहे आता. तर नॉन कॉन्टॅजियस म्हणजे हे कॉन्टॅक्ट थ्रू होणार नाही आहे, पण होणार, इन्फेक्शन आहे. ओके, सो दॅट स्प्रेड थ्रू अ वेक्टर म्हणजे तो असं नेचर आहे की तो डिसीजच स्प्रेड करू शकतात. की तो कोण आहे, एक्झाम्पल दिले मी, एक्झाम्पल डिसीजचं डेंग्यू, मलेरिया, मस्किटो कोण झालं, वेक्टर झालं. ठीक आहे. आता व्हेकल्स किंवा ब्लड, सिरम. ओके, तर आता हे ब्लड असू दे किंवा सिरम असू दे, तर दॅट इज, आता इथं मी वेक्टर और व्हेकल म्हणले. सेम झालं, डेंग्यू मलेरियाचं एक्झाम्पल. ब्लड किंवा सिरमचं एक्झाम्पल आहे. ओके, लिक्विड कंटेंट, तो एड्स डिसीज आहे, विच इज नॉट स्प्रेडिंग बाय द कॉन्टॅक्ट, इट्स स्प्रेड डिसीज. एड्स डिसीज जे आहे कसं स्प्रेड होतं तुम्हाला माहितीच आहे, ब्लड अँड द सिरम. वेरॅज फूड थ्रू डिसीज पास होणारा एक्झाम्पल आहे टायफॉइड. ठीक आहे, दिस इज हाऊ दे आर कॉल्ड ॲज अ नॉन कॉन्टॅजियस डिसीज. ओके, दे आर नॉट द कॉन्टॅजियस, दे आर द कॉन्टॅजियस. नॉन कॉन्टॅजियस डिसीज आर द डिसीज दॅट स्प्रेड थ्रू अ वेक्टर. Okay, so that vector, vehicle, blood, serum, food. Okay, so that is the example, dengue, malaria, AIDS and the typhoid. क्लिअर झालं सगळ्यांना आता. ठीक आहे, म्हणून काय झालं, हे कन्सेप्ट आता हे किती क्लासिफिकेशन त्यांनी करायला लागले. तर आता सध्या आम्ही नुसतं कुठं आहात, कम्युनिकेबलमध्ये कॉन्टॅजियस डिसीज आणि नॉन कॉन्टॅजियस डिसीज. अजून आपलं काय बघायचं आहे, नॉन कम्युनिकेबल बघायचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. थँक्यू.